हाय फ्रेंड्स, वेलकम आहे दीपू पाटील ब्लॉगमध्ये. आज मी गेली होते शिरपूर लग्नाला. तर आज होतं आमच्या कॉलनीमधल्या दीदीचं लग्न. तर आमची पूर्ण कॉलनीची लेडीज आम्ही शिरपूरला गेलो होतो लग्नासाठी. तर पहिले आम्ही पोचलो तर तेव्हा वैदिकचं लग्न सुरू होतं. त्यानंतर आम्ही चेअर्स घेतल्या आणि चेअरवर बसायला घेतलं. पहिले आम्ही थोडीफार गंमत बघितली, काय सुरू काय नाही. दीदी खूप सुंदर दिसत होती, छान होता मंडप वगैरे, डेकोरेशन खूप छान होतं. त्यानंतर आम्ही चेअर घेतली, चेअरवर बसायला घेतलं. त्यानंतर हे लेडीज बघा किती छान असतात, ही सर्व आहेत माझे फ्रेंड्स कॉलनीचे. तर आम्ही चेअर बघत होतो खाली. तर सर्वजण सांगत होते पुढे नका बसू, पुढे नका बसू. तर आम्ही शेवटी लेडीजजवळच बसलो कारण की आम्ही खूप आगाऊ आहोत. तर ते लेडीज काय म्हणतील, अशा काय मुली आहेत. तर बघा आम्ही किती छान दिसतं, कसे दिसत आहेत नक्की कमेंट करू. आणि आम्ही खाऊ गुले आहेत. लगेच आम्हाला भूका लागल्या आणि आम्ही लगेच जेवणासाठी गेलो. पडत गेलो. तर आम्हाला जेवणचं प्लेट पण आली आणि खाऊन पण झालं आमचं. लगेच आम्ही हात धुण्यासाठी पडत गेलो. तर आमचं आता हँडवॉश पण झालं होतं. ही बघा कशी बघत आहे माझ्याजवळ. तर आता आम्ही चाललो आहे वापस मंडपात आमच्या चेअर बघण्यासाठी की आमची चेअर खाली आहे की नाही. तर आम्हाला तिथं बसण्यासाठी जागाच नाही, नाहीतर खाली बसावं लागेल. सॉरी, इट्स जोक. तर आम्ही शेवटी गेलो, आमच्या चेअर खाली होते. आम्ही चेअरवर बसलो. तर नवरदेव नवरी इथंच होते तोपर्यंत. त्यानंतर आता ते जात होते दुसऱ्या ड्रेसेस चेंज करण्यासाठी. तर ते गेले आणि तर आता आम्ही जात होतो चालत मस्त आमच्या चेअरजवळ. तर आम्ही आता खूप बॅक साईडला बसलो होतो कारण की आम्हाला करायची होती आता खूप सारी मस्ती. आलो आहे तर काहीतरी धूम करूनच जावे असं आमचं. ओहो क्या खूबसूरत लगती हो. चला तर तुम्ही पण गाणं बोलूया आणि आपण आता आपला पुढे ब्लॉग वाढूया. तर हे आता वैदिकचं लग्नाचा मंडप होता, तो साईडला करत होते आणि बिचारे इतके मेहनत करून साईडला करत होते. वाह म्हटलं. आणि ते बघा किती छान मेहनत करत आहे, ग्रेट आहेत. त्यानंतर आता लग्नाची सुरुवात होत होती. नवरदेव नवरी पण रेडी झाले होते आणि त्यांची बारात येत होती. तोपर्यंत आम्ही इकडेच बोर होत होतो. तर एक झोपा काढत होता, एक काय करत होता. ऑर्केस्ट्रावाले तर सॉन्ग खूप छान बोलत होते, पण बाकीचे ओल्ड सॉन्ग होते तर आम्हाला बाकीचे सॉन्ग ऐकायला बोर होत होतं. तुम्ही पण ऐकलं तर कसं वाटलं ऑर्केस्ट्रा नक्की सांगा. तर आम्ही कूलर एका मुलीला आवाज देत होतो आणि सांगत होतो की आम्हाला कूलर इकडे करून द्या. बघा ही मुलगीला सांगतो आम्ही आवाज देतो. आणि म्हटलं लग्नामध्ये येऊन कोण ऑर्डर करतं बाहेरचं यार. ती मुलगी बाहेर येऊन बाहेरचं ऑर्डर करून खात होती. लहानशी होती, क्यूट होती पण. म्हटलं आम्हाला पण सांगायला पाहिजे होतं, आम्ही पण ऑर्डर केलं असतं. स्टेजवरती ब्राह्मणची मुलगी होती की छान डान्स करत छोटे बच्चों की ही धमाल होती है। इसको बोलते न्यू ईयर वाइब। ती तर डान्स करण्यासाठी लाजत पण नाही होती, इतकी छान डान्स करत होती, खूप छान. लहानपण असतं, मला तर लहानपण खूप आवडतं, खूप छान असतं लहानपण. तर सर्वजण फोटोशूट करायला आम्ही चालले गेलो होतो कारण की आम्हाला बोर होत होतं. तर थांबा, तुम्हाला पण आमचं फोटोशूट बघायचं. ओके वेट अँड वॉच. बघा मग आमचं फोटोशूट. त्यानंतर आम्हाला अक्षता दिली गेली होती. तर आम्ही एकमेकांचं स्नॅप काढत ओहो आपके आ जाने से. चलो फिर अभी आता नवरदेव आणि नवरी आली आहेच, तर आपण पण त्यांची एंट्री बघू शकतात. चला मग तुम्ही पण एंट्री बघत जा आणि मी पण एंट्री बघते. आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करा आणि शेअर पण करा. तर आता आपण सोबतच एंट्री बघूया. अत्यंत दे साजिरे माता से दुर्पाजरे वरिवरे दुर्वांकुरांचे दुरे माझे चित्तविरे मनोरथपुरे देखोणी चिंता हरे गोसावी सुतवासुदे.
काय मग लग्न लागता आमच्या फनी बॉयला पण बघूनच घेतलं तुम्ही. तर आता बघा लग्न लागलं आहे सुखी. आमच्या गाडी ड्रायव्हरला तो खूप घाई होती, त्याच्यामुळे आम्ही फोटो पण नाही काढले, काही नाही काढलं आणि लगेच आम्ही घरी जायला निघालो. तर बघा आमचे सर्व लेडीज आले होते आणि आम्ही आता जात होतो बाहेर. तर आम्ही जाता जाता आमच्या इथं फटाक्यांचं इतका स्मेल येत होता, कारण त्यांचा जस्ट फटाके फोडले होते त्यांनी. आणि आम्ही आता गाडीमध्ये बसत आहोत आणि जात आहोत आमच्या घरी. तर बाय बाय लग्नाला शिरपूरला बाय बाय आमच्याकडनं. शिरपूर मला तर खूप आवडतं, खूप क्लीन आणि खूप छान आहे शिरपूर. मला खूप खूप आवडतं शिरपूर. तुम्हाला पण आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि शिरपूरमधून वॉच करत आहात तर नक्की कमेंट करा. बाय आणि सबस्क्राईब माय चॅनल.